कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाची आपल्याला असल्याचं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर मी आता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी घाटावर आणि ज्या कोल्हापूरकरांना जी प्रत्येक कोल्हापूरकरांचं जी आशा असते पंचगंगा नदी नेमकं पात्राबाहेर कधी येणार आणि आता मी एकंदरीत या सगळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय। मी माझ्या सहकार्याला विनंती करतो या पात्र दाखवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही पंचगंगा नदी साधारण राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी जी आहे ते साधारण 29 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी आपल्याला पात्राबाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं पंचगंगा नदी पात्राबाहेर येण्याची जी सुरुवात आहे ती आता झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याची जी आवक आहे ती बंधाऱ्यामध्ये साधारण कोल्हापूर जिल्ह्यातले साधारण 33 बंधारे आहेत ती साधारण आता पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं देखील आता सतर्कता जी आहे ती आता बाळगलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर या संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे जे प्रशिक्षण आहे ते सगळं देण्यासाठी साधारण पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथं साधारण NDRF पथकानं हितात प्रात्यक्षिक आपल्याला केल्याची पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन कुठं ना कुठेतरी एक सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर आता बघायला गेलं तर पुराचा धोका जाणवत नाही, मात्र तरी पण पाणी पातळी झपाट्यानं साधारण वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं साधारण जिल्हा प्रशासनाकडून ही जी सतर्कता आहे ती आता एकंदरीत बाळगलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जर बघायला गेलं तर आता पंचगंगा नदीची परिस्थिती जर आता बघायला गेली तर हे पात्र मोठ्या प्रमाणात कुठं ना कुठेतरी याचा मोठ्या प्रमाणात जो कचरा आहे तो इथं कचरा वाहून येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामुळं कुठं ना कुठेतरी एक साधारण प्रशासन जे आहे प्रशासन गाळ काढण्यासाठी किंवा त्याची जी साफसफाई जी मोहीम आहे ही कुठं ना कुठेतरी हे काढण्यासाठी कमी पडलंय असं देखील म्हणायला काही हरकत आपल्याला जाणवू नये। मोठ्या प्रमाणात इथं जर बघायला गेलं तर यामध्ये काचेच्या बाटल्या असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये हार असतील किंवा बाकीचे जे काही नारळ वगैरे जे काही असतील हे प्रशासनाकडून साफसफाई करण्याची जी मोहीम आहे ती कुठं ना कुठेतरी प्रशासनाकडून आपल्याला कमी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर राजाराम बंधाऱ्याची ही जी पाणी पातळी आहे साधारण 21 फुटांपर्यंत आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळे साधारण जिल्ह्यातील साधारण 33 बंधारे जे आहेत ते आता आपल्याला पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रशासनाकडून याच्यामध्ये सतर्कता जे बाळगण्याचं जे आवाहन आहे ते नदीकाठच्या गावांना केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।